ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईच्या नेहरू नगरचा राजा सध्या प्रत्येकाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय। इथे एकतर 12 फूट उंच अशा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी बऱ्याच जणांची गर्दी होते। सकाळची वेळ आपण पाहतोय, बाप्पाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होते। त्यासोबतच आपण पाहतोय की यावेळी ऑपरेशन सिंदूरचा जो देखावा आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये बायका मुलांच्या डोळ्या देखत पर्यटकांना त्यांची नावं व धर्म विचारून ठार मारण्यात आलं होतं। या सगळ्या 26 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली देणारा जो देखावा आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। यानंतर 9 मे रोजी पाकिस्तानी लष्कराने पुंछ, कुपवाडा, राजौरी, बारामुल्ला, अखनूर या प्रदेशातील धार्मिक स्थळांवर हल्ला केला होता। यानंतर मात्र आपण पाहतोय की 7 मे 2025 रोजी रात्री 1:30 वाजता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांच्या पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून भारतानं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली। ही सुरुवात कशी झाली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ऑपरेशन सिंदूर म्हणजे शौर्याचं तेज म्हटलं जातं आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले। त्यासोबतच भारतीय लष्कराकडून वापरण्यात आलेली जी विध्वंसक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानं आहेत त्यांचे देखील या ठिकाणी देखावा तयार करण्यात आलेला आहे। नूर खान हवाई तळ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। रावळपिंडी पाकिस्तानमध्ये आहे। 10 मे रोजी भारतीय हवाई दलानं ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागून हे सुद्धा उद्ध्वस्त केलं होतं आणि त्याचा जो देखावा आहे तो या ठिकाणी सध्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील क्रूर दहशतवादी आहेत त्यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकीकडे बाप्पाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी नागरिक दुरून या ठिकाणी पोहोचतात, तर दुसरीकडे हा सगळा जो देखावा आहे तो सुद्धा पाहण्यासाठी येत आहेत। नेमकं कशा पद्धतीनं हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं याची सगळी जी इत्थंभूत माहिती ती सुद्धा देण्यात आलेली आहे। हासिम मुसा, अली तहलाभाई आणि आदिल हुसैन तोहार या सगळ्यांच्या फोटोंवरती क्रॉस मारण्यात आलेला आहे आणि पाकिस्तान हाय हाय मुर्दाबादचे जे नारे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर सार्क म्हणजेच पाकिस्तान नागरिकांसाठी सार्क विजा जो आहे सूट योजना ती सुद्धा ऑपरेशन सिंदूर नंतर निलंबित करण्यात आली आणि अटारी वाघा सीमेवरील बीटिंग रिट्रीट समारंभ सुद्धा काही काळ थांबवण्यात आला होता आणि सलाल धरण जे पाकिस्तानचे पाणी रोखून सिंधू जल कराराच्या अनुषंगानं भारतानं घेतलेला एक कठोर निर्णय होता त्याचा देखील देखावा या ठिकाणी आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पाकिस्तानचा एक मॅप या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये POKच्या अंतर्गत ज्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेले आहेत तेच त्याची जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीनं दहशतवादाला जो आहे प्रोत्साहन पाकिस्तानकडून दिलं जातं आणि हा सगळा देखावा जो आहे तो सध्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक असा हा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर श्रीची जी मूर्ती आहे ती पर्यावरणपूरक आहे आणि ही संपूर्ण जी मूर्ती आहे बाप्पांची ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली आहे आणि इथले जे मूर्तिकार आहेत यश गजकोश त्यांच्याद्वारे ही मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। 12 फूट उंच अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि ही संपूर्ण मूर्ती जर पाहिली तर लक्षात येत नाही की नेमकी POPची आहे की कागदाची आहे, मात्र ही कागदापासून तयार करण्यात आलेली बाप्पाची मूर्ती आहे। सोन्याचे आभूषण या मूर्तीला चढवण्यात आलेले आहे आणि नेहरू नगरचा जो राजा आहे तो सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।